नमस्कार, मी विशाल परदेशी आणि आज आपली संवाद यात्रा पोहोचलेली आहे साताऱ्यामध्ये। हेच ते सातारा ज्याला मराठ्यांची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं। हाच तो सातारा जिल्हा ज्याला पत्री सरकारचा जिल्हा म्हणून देखील ओळखलं जातं। आणि याच साताऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर काय लोकांचे प्रश्न आहेत, काय त्यांना नेमकं विचारायचं आहे। बरं, या साताऱ्याबद्दल ही देखील एक अभिमानास्पद बाब आहे की देशाचे रक्षण करणारे सगळ्यात जास्त सैनिक या सातारा जिल्ह्यातले, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जे शहीद झाले देशाकरता, असा सातारा नेमके काय प्रश्न मांडतोय, या सातारकरांचं नेमकं काय म्हणणं आहे। MIDC पासून तर थेट शेतीपर्यंत असे वेगवेगळे मुद्दे पुन्हा एकदा आपल्या या संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण उपस्थित करणार आहोत। आपण जसं म्हणतोय की जनसामान्यांच्या प्रश्नाचं, हक्काचं व्यासपीठ संवाद यात्रा आज पोहोचलेली सातारा। चला, प्रश्नाने मी सुरुवात करतोय। माझा मूळ मुद्दा असा आहे, जसं मी यापूर्वी म्हणालो की मराठ्यांची राजधानी म्हणून, म्हणजे अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठ्यांची राजधानी म्हणून साताऱ्याला ओळखलं जातं। या साताऱ्यात मोठ्या शौर्याने याच माध्यमातून संबंध महाराष्ट्रात मराठ्यांनी स्वराज्य उभं केलं, पण याला विकासाचं तोरण बांधलं गेलेलं आहे का? आपण प्रश्नाने सुरुवात करू। पहिला मुद्दा, रोजगार। सातारा जिल्हा हा बेरोजगारांच्या बाबतीत आता नामांकित जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे की साताऱ्यातील कुठलाही पक्षीय पार्टी सातारा MIDC विकासाच्या दृष्टीनं बघण्यात झालेले आहे। या ठिकाणी फक्त भांडवलदारांचे प्लॉट विक्रीचे आणि खरेदीचेच व्यवहार फक्त सातारा MIDCत होत आहेत आणि त्यामुळे सातारा जिल्ह्यातील असणारा बेरोजगार हा पुन्हा मुंबई आणि इतरत्र वळू लागलेला आहे। आणि युवकांच्याकडे फक्त साताऱ्यातील राजकारणी फक्त मतदान म्हणून आणि मतदानाचा प्रचारक म्हणून पाहिलं जात आहे आणि ही बाब फक्त यांनी साताऱ्याने गांभीर्याने घेणं अपेक्षित आहे। कोण कोण जबाबदार आहे याला? म्हणजे MIDC हा महत्वाचा मुद्दा आहे। MIDC आली पण ती टिकली नाही, मग ती गेली कुठे नेमकी? टिकवली नाही, सत्ताधाऱ्यांनी। सातारा जिल्ह्यातील जे बी आमदार, खासदार, प्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, जे मॅक्झिमम मंत्री सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा साताऱ्याच्या MIDC कडे दुर्लक्ष केलं जातं। प्रश्न अधिक टोकदार करतो, पक्षांनी नाही टिकवली की गटांनी नाही टिकवली? पक्षाने आणि गटांनी दोघांनीही टिकवली नाही। बर, काय नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? MIDCच्या ऱ्हासाला खरी शासकीय धोरणं आणि भांडवलदारांची, त्या कारखानदारांची गैरपद्धतीनं लाभ घेणं, म्हणजे भूखंड विक्रीतनं असो, कर्ज बुडवण्यातनं असो, त्याचे सबसिडीचे दुसरे फायदे घेण्यासाठी उत्तरांचलला कारखाने हलवणं असो, हे मुख्य कारण आहे। जे कारखाने चांगले चालू आहेत, टॉप गिअर सारखे, अन्य ह्याच्यासारखे, हिंदुस्थान फीड सारखे, ते कारखाने चालूच आहेत ना, तिथं कोण खंडणी मागायला जात नाही किंवा काय नाही। आणि मुळात माणसांच्या हित रोजगाराची भावना कमी, मिलिटरीत भरती होण्याचं प्रमाण जास्त, कारखान्यात कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी, आता परमनंट रोजगार होत नाही। बिहारी, झारखंडचे, छत्तीसगडचे मजूर कमी दरात मिळतात, त्यामुळे इंजिनियर होत नाही, डॉक्टर होत नाही। इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, पण तितक्या जागा नाहीत ना, तितक्या पद्धतीची कुठे लागतं? पुणे मुंबईला पुण्याला मुंबई सुद्धा, आता मुंबईत कुठे रोजगार राहिला? जबाबदार कोण? मग जर इथे MIDC तर जबाबदार कोण? नाही, MIDC आहे ना इथं, लोकांची मानसिकता सुद्धा त्या दोन्ही गोष्टीला कारणीभूत आहे। त्या प्रमाणात नाही, हव्या त्या प्रमाणात नाही। MIDC मध्ये अनेक प्रकार झाले यापूर्वी। आपण जर इथल्या आमदार आणि खासदारांची वक्तव्य पाहिली, जे भाजपमधून निवडून आले आहेत, तर त्यांनी स्वतःच दोघांचे एकमेकांचे कसे गुणदोष आहेत, MIDC मध्ये कसे हप्ते मागितले गेले, कशा MIDCतल्या कंपन्या बंद पाडल्या गेल्या, अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत। जनता आता सुज्ञ आहे, जनतेला कळून चुकलंय की हे आमदार आणि आता जे निवडून दिले खासदार, अनेक वर्षांची सत्ता आहे, हे कुचकामी ठरत आहेत। त्याच्यामुळं इथला रोजगार खरं गेलाय असं माझं मत आहे। बरं, रोजगार गेला नाही MIDC, MIDC हव्या प्रमाणात नाही, काय म्हणजे नेमकं कारण काय? असं आहे की 99 सालानंतर 15 वर्ष करता राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या ठिकाणी सत्ताधारी असलेल्याचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं, परंतु त्या राष्ट्रवादीला या साताऱ्याच्या विकासाबाबतीत अतिशय उदासीनता दिसलेली आहे। आणि त्यावेळेच्या काळामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले असतील, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, की ते त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होते, त्यांनी जो पाठपुरावा त्या पक्षामध्ये केला असेल, किंबहुना त्यांचं त्या पाठपुराव्याला यश न आल्या कारणामुळेच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर साताराच्या कामाला, विकासाला गती मिळालेली आहे। विकास होतोय, विकासाला गती मिळालेली आताशी सुरुवात झालेली आहे। आता खासदार उदयनराजे असतील किंवा छत्रपती शिवेंद्रराजे असतील, सातारा जिल्ह्यातील आता हे दोन जे आमचे हे आहेत सातारा शहरामध्ये प्रतिनिधित्व करणारे, हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या पद्धतीने हा विषय सुरू आहे। कुठल्याही पक्षाने MIDCचा विकास झालाय असं दाखवून द्यावं, एवढीच माझी विनंती आहे सर्व पक्षीय मित्रांना। पण का, म्हणजे विकास झाला नाही तर नेमकं कारण काय? कारण की इथं गटागटाचं राजकारण आहे, मंत्री संत्र्यांचं राजकारण आहे, त्यात मक्तेदारी आलेली आहे, हप्तेगिरी आहे, त्यामुळे MIDCचा कोणत्याही प्रकारात विकास होत नाही आणि इथल्या येणाऱ्या कंपन्या दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत।
बर बर हा. मदर इंडस्ट्री जी म्हणतात ती नाही. साताऱ्याची समस्या म्हणजे 2 राजे आहेत. बरं. 2 राजांच्यामुळे साताऱ्याचा विकास खुंटला. ते पहिले राष्ट्रवादीत होते, आता भाजपमध्ये. ते विकासाकडे लक्ष देत नाहीत. त्यांना ठेके पाहिजेत, त्यांना टोल नाके पाहिजेत. फक्त ह्याच्यावरती राजकारण करतात. आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला समाजकारण करायचं आहे. ते राजकारण करतात, ते विकास करत काय नाही. म्हणजे ही त्यांच्या- समस्या आहे. काय नेमकी म्हणजे 2 राजांमुळे समस्या काय नेमकी? समस्या म्हणजे हे विकासाचं लक्ष करत नाहीत. यांना टोल नाके पाहिजेत, यांना कंपनीतनं पार्टनरशिप पाहिजे. त्यामुळे इथल्या कंपन्या बाहेर गेल्या. म्हणजे जनतेशी काय घेणं देणं नाही? जनतेशी देणं घेणं काय खरं हा? तुम्ही मूळ भाजपवासी हो, आहात. हो, हो. तुम्ही मूळ भाजपवासी आहेत ते. ही गोष्ट खरी नाहीये. दोन्ही महाराज चांगले प्रयत्न करतायत. एमआयडीसी आता चांगल्या रुळावर यायला लागली. ते म्हणतात त्यांच्या भांडणामध्ये काहीच होत नाही बुवा. हा? ते भांडणं चालू असतात. ते पहिले राष्ट्रवादी होते, आता भाजपमध्ये आले आहेत. काय काय 3 महिन्यात साहेबांनी राजीनामा का दिला? माणसांना त्यांनी गृहीत धरलं का? याचं तुम्ही उत्तर द्यावं. कोण साहेबांनी? साहेबांनी 3 महिन्यात कुणी राजीनामा दिला? ज्यांना एवढं 3 ते 4 लाख मतांनी आम्ही निवडून दिलं, स्वतः मी मत दिलं. काय नाव घ्यायची काही गरजच नाही ना. नाव काय घ्यायची गरज आहे? ना इथं प्रत्येकाला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. उदयनराजेंनी हा, दुसरं कोण आहे? त्यांनी का राजीनामा द्यावा? त्यांचं एवढं काय मोठं त्यांनी, आणि तिथं जाऊन आता ते आता काय का होणार खासदारच आहे ते, तर त्यांनी आता काय केलं तिकडे जाऊन तरी? त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांनी राजीनामा दिला, भाजपमध्ये ते आले, मग काय झालं नेमकं? फरक काय पडला? हा, दोन्ही आमदारही भाजपमध्ये आहेत, खासदारही भाजपमध्ये. काही फरक पडला? नेतृत्व नेहमी विकासाकडे बघत असतो. हा. आणि आता जे म्हणतात, आरोप करतात की बाळासाहेबांनी पक्ष सोडला, तर त्यांना जाणीव झाली असेल की आता विकास देखील कुठल्या पक्षाकडून होणार आहे. तर त्यासाठी 5 वर्ष झाली, विकास काय झाला? एक कंपनी सांगा, एक सॉफ्टवेअर कंपनी सांगा, एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सांगा. तुम्ही काय आलं तुमच्याकडे? विकास बघायचा असेल तर शिवाजी महाराजांचं स्मारक बघावं. 2 महाराज आहेत, स्वतःनी वाढदिवसाला डान्स आणि बैलगाड्यांच्या शर्यती करण्यापेक्षा ते ह्याचं काम पूर्ण करावं. आता जिथं आयबीएन लोकमतचा कार्यक्रम चाललाय, न्यूज लोकमतचा कार्यक्रम आता ज्या ठिकाणी चालू आहे, तो विकासाच्या टप्प्यावरच आहे. ग्रेट सेपरेटरवर तुम्ही उभे आहे. अहो, तुम्ही ग्रेट सेपरेटर उभे आहे, जे पुढची 50 वर्ष खास पाणी जे तुम्हाला मिळणार आहे, त्याच्या धरणाची उंची वाढवायचं काम अंतिम टप्प्यात आलंय. अजून काय विकास पाहिजे? पाणी असेल तरच तुम्ही जगणार आहे. बहुतांशी नागरिकांचं असं म्हणणं आहे की तांत्रिकदृष्ट्या ग्रेड सेपरेटर हा चुकलाय. नाही चुकला, वाहतूक चुकला असता. ग्रेट सेपरेटर चुकला असता तर शासनाने त्याला मान्यता दिली नसती आणि तो चालू राहिला नसता. ग्रेड सेपरेटरचा किती सातारकरांना फायदा झाला याचं एकदा सर्वेक्षण व्हावं. ज्याने हे ग्रेड सेपरेटर निर्माण केलंय, ते किती वाहन एसटी सोडली तर एकही वाहन ग्रेड सेपरेटरचा वापर करत नाही. म्हणजे सर्वसामान्य जनतेला काही जनतेला त्याचा काहीच फायदा नाही. शेजारने जे रस्ते केलेले आहेत ते इतके बारके केलेले आहेत की ऍक्सिडेंट होत आहेत तिथून. तुम्हाला काय म्हणायचं? ग्रेड सेपरेटर पांढऱ्या हत्तीसारखा पोषण्यासारखा हा तसाच प्रकार आहे. आम्हाला रोजगार पाहिजे. बरं, आम्हाला रोजगाराची आवश्यकता आहे. इथले 80 ते 90% लोक रोजगारासाठी पुणे मुंबई पर्यंत जातात. तर त्यांना एमआयडीसीत एवढे जर केंद्र सरकार आहे, 2 महाराज म्हणून स्वतः येत आहेत, त्यांनी मोठे मोठे रोजगार इथं आणावेत आणि लोकांना रोजगार द्यावा. टोल नाक्यावरती केसेस घेण्यासाठी कार्यकर्ते पाळू नये. महत्वाचा विषय असा आहे की पाणी, रस्ता, वीज हे मूलभूत गरजा आहे. हे तुम्हाला हे प्रशासनाला देणं भाग आहे. हा काय विकास होऊ शकत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातल्या तरुणांसाठी आता एमआयडीसी बंद पडली, बरोबर आहे. भाजप सरकारनं किंवा संबंधित दोन्ही आघाड्याच्या लोकांनी सिटीच्या विकासासाठी कुठली धोरणं केली किंवा सिटीमध्ये पर्यटन विकास व्हावा, पर्यटनातनं रोजगार निर्माण व्हावा, यासाठी कुठली पावलं उचलली? साताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, साताऱ्याला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे आणि साताऱ्याला वाईल्ड लाईफ सेंच्युरी सुद्धा वारसा लाभलेला आहे. पण असं असताना विकास नाही, असं तुमचं म्हणणं आहे. काय खरं? साताऱ्यामध्ये जे त्या पद्धतीनं सांगतायत, 15 वर्षांमध्ये राष्ट्रवादीचं सरकार असताना शरद पवार साहेबांनी केवळ सातारा जिल्ह्याला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. एमआयडीसी मध्ये 15 वर्षातली उत्तर द्या. पहिली राष्ट्रवादी 5 वर्ष सरतो तुमच्या 5 वर्षामध्ये ग्रेड सेप्टरचा जो विषय आहे, 40 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला जमलं नाही. ते 5 वर्षात भारतीय जनता पार्टीने काय म्हणतो? सातारा जिल्ह्याला विकास दिसला. पण जे दोन्ही नेतृत्व तुमच्याकडे आलेले आहेत, ते दोन्ही नेतृत्व यापूर्वी राष्ट्रवादीत होते
सत्य हा, भारतीय जनता पार्टी स्थानिक नेतृत्वाची जबाबदारी नाही. मुळात ही जी मंडळी आहे ना ही अल्पसंतुष्ट आहेत. ह्यांना आजपर्यंत सत्ता काबीज करता आली नाही. हा जनतेचा एक मिनिट हा जनतेचा विश्वास आहे. एवढ्या वर्ष दोन्ही महाराज सत्तेवर आहेत. हा जनतेचा विश्वास आहे. खऱ्या अर्थाने विकास काय झाला म्हणणारी बोंबालणारी जी लोक आहेत त्यांनी आपण ज्या ग्रेट सेपरेटवर उभा राहिलोय तो विकास बघावा. कासचं पाणी आज सातारकर पित्यात तो विकास बघावा. साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढलेलं आहे तो विकास बघावा. म्हणजे हे तुम्हाला आजपर्यंत सातारची सत्ता ताब्यात मिळाली नाही म्हणून काहीतरी वल्गना करायच्या. पक्ष कुठलाही असो पण 2 राजे हा एक वेगळा पक्ष आहे ना. 2 राजे वेगळा पक्ष आहे म्हणून ते सत्तेवर आहेत. जनतेचं प्रेम आहे म्हणून सत्तेवर आहेत यापूर्वी हे लक्षात ठेवा. आता ते भाजपमध्ये आहेत. जनतेसाठी आहेत. जनतेचा विकास करण्यासाठी त्यांनी पक्षांतर केलेलं आहे लक्षात ठेवा. पहिले ते म्हणतात की राष्ट्रवादीत असताना काम केलं केले ना पक्षांतर केलं असताना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजांना भरभरून निवडून दिलं. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला भरघोस मात्र निवडून दिलं. पण निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेची फसवणूक या 3 पक्षांना केली. गद्दारी केली आणि सत्ता स्थापन केली. महाराष्ट्राचे कारखाने होते पहाटे अजित दादाला घेऊन तेच गेले. त्यांनी जी रात्री नेली ती आम्ही दिवसा नेली. हे रात्रीजीला घेऊन गेले दडवून. तिला आम्ही दिवसा नेली. महत्वाचा विषय महाराष्ट्राचे कारखाने पळवून नाही तर पाप यांनी केलेले. गुजरातमध्ये विकास गुजराताचा आणि महाराष्ट्राच्या तोंडे होय. विकास जर होत असता तर इथले तरुण का स्थलांतरित होत आहेत. का स्थलांतरित होत. चला हा बीजेपी बरं का बीजेपी असू नाही तर यांची शिवसेना असू हे सगळे एकसारखे पक्ष आहेत. काही कोणीही विचार करत नाही. आता ठाकरे साहेबांनी 2 मिनिटं साहेब ठाकरे साहेबांनी थांबा 2 मिनिटं साहेब 2 मिनिटं. ठाकरे साहेबांनी आता एक मोठी सभा घेतली. काय केलं त्यांनी आरोपांना उत्तर दिलं. त्यांनी कामाचं एक तरी वाक्य बोललं का. कामाचं वाक्य बोललं का त्यांनी कामाचं ऍटलिस्ट कामाचं बोललं पाहिजे. महत्वाचा मुद्दा विरोध बोलताय साहेबांनी त्यांचं म्हणणं आहे भाषण झालं ठीक आहे. भोंगा हनुमान चालीसा त्याच्या पलीकडे जाऊन भाजपनं हा दर्जा बदललाय. हा यशवंतराव चव्हाण वसंतदादा प्रबोधनकार ठाकरे एस.एम. जोशी आचार्य अत्रे बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंचा महाराष्ट्र. आता नेते तुम्ही कोण आणताय. आता राणा कंगना राणावत आणि झेड सुरक्षा देऊन महाराष्ट्रावर हे करायला माणसं पाठवली त्यांनी उत्तर देण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर विकासच सांगतो. आता तेच सांगतोय विकासाचं. तुम्ही प्रश्न सुरुवात केली. तुम्ही एमआयडीसी विचारलं. तुम्ही विचारणार त्याची उत्तर देणार का ह्यांच्याकडे मनानं बोलू आम्ही. तुम्ही सांगतो ना आम्ही हेच सांगतो. आता हेच सांगतायत हे ज्या आमदारांचं खासदारांचं नाव घेऊन सांगतायत शिवेंद्रराजे आणि उदयनराजे. 8 दिवसापूर्वी एकाने एकनाथ शिंदे यांच्याकडनं 48 कोटी आणले म्हणून सांगितलं. दुसऱ्याने अजितदादा माझं वाटेल ते काम ऐकतात आणि पैसे देतात म्हणून सांगितलं. मग खरं खोटं ही बोलतात का शिवेंद्रराजे आणि उदयनराजे बोलतात ते तरी त्यांना विचारा. महाविकास आघाडीनं एक मिनिट एवढ्या वर्ष राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता होती. राष्ट्रवादीने काय केलं ते म्हणतात नेमका काय म्हणायचंय. निधी कोणी आणला. निधी जो आणला तो दोन्ही महाराजांनी आणला. साताऱ्याच्या विकासासाठी दोन्ही महाराजांनीच निधी आणलेला आहे. महाराजांचं प्रजेवर लक्ष आहे. महाराजांचं प्रजेवर भारतीय जनता पार्टीनं खासदार उदयनराजे राष्ट्रवादीत असलेले त्यावेळेस देखील सातारा शहरावरती म्हणजे साताऱ्यामध्ये भाजपचा आमदार खासदार नसताना देखील साताऱ्यासाठी निधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. हे धोरण लक्षात घेऊनच खासदार साहेबांनी यामध्ये प्रवेश केलेला आहे. सातत्याने आता त्याचा विकासाचा पाठपुरावा सुरू आहे. 105 आमदार ते म्हणतात की महाराजांनी आपलं उरण आपलं काय ते अजितदारांनी निधी दिला त्याचं कामच आहे. ते लोकांसाठी निधी देण्याचं कामच आहे. लोकांना पाहिजे. बरं ठीक आहे पुढला मुद्दा घेऊ. पुढला मुद्दा सर्वसामान्यांचं या दोघांच्या भांडणामध्ये आणि ह्या बघतोय आपण यामध्ये फक्त सर्वसामान्य ओरपडला जातोय. त्याला कोणी लक्ष घालत नाही. यामध्ये फक्त सर्वसामान्याचं कंबळ मोडलेलं आहे. बाकीचे आपापल्या पद्धतीनं राजकारण करून चांगले आहेत. हा बरं मग आता तुमचा प्रश्न काय. इथला स्थानिक प्रश्न एकच आहे की जे झालेली कामं आहेत त्याचे श्रेय लाटण्यामध्ये एकमेकांमध्ये घुसण्यापेक्षा तिकडे कराड आणि कोल्हापूरचा जो विकास झाला तो सातारामध्ये का दिसतोय का. म्हणजे इथल्या साताराच्या तुलनेत कराड कोल्हापूर पुढे निघून गेलं. विमानतळ सातारामध्ये होणार होतं. तिकडे विमानं उडायला लागली. सातारामधला एक तरी विमानतळ आहे का. ठीक आहे 25 वर्ष
दोन्ही राजांच्याकडे नगरपालिकेची सत्ता असताना सुद्धा या सातारा शहरातल्या साध्या महिलांना स्वच्छतागृह पुरवू शकली नाहीत. काम चालू आहे स्वच्छतागृहाचं. बेसिक मुद्दा, बेसिक मुद्दा. मी येणार तुमच्याकडे येणार आहे. अधिक बोलणार आहोत, अधिक सातारकरांचे प्रश्न आपण घेणार आहोत. हा आक्रोश आहे आणि हे प्रश्न आता उपस्थित होताना दिसतात. ब्रेक नंतर म्हणजे आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर मी स्थानिकांचे प्रश्न घेणार आहे. बघूयात ते काय म्हणतात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्वागत. संवाद यात्रा आपली सातारमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी सातारचा वेगवेगळ्या अर्थाने उल्लेख केला. आता या ब्रेकपूर्वीच्या चर्चेनंतर 2 राजांचं सातार असा देखील सातारचा उल्लेख जो तो करावा लागणार आहे. ठीक आहे, अजूनही आरोप प्रत्यारोपांची गरमी कमी झालेली नाहीये, चर्चाही सुरू आहे. ठीक, आता ब्रेक नंतर माझा महत्वाचा प्रश्न आहे तो अर्थात इथल्या शिक्षणाबद्दलचा. कॉलेजेस थांबा एक मिनिट दादा एक मिनिट थांबा. शिक्षणाचा मुद्दा सातारा शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेचं मुख्यालय कर्मवीर भाऊराव पाटलांनी तर रयत शिक्षण संस्था आणली, परंतु 10वी-12वी नंतर मुलांना शिक्षणासाठी पुण्याला जावं लागते, उद्योगधंद्यासाठी पुण्याला जावं लागते. शिवाय सातारा आणि बारामती ही मेडिकल कॉलेज एकाच वेळेस मंजूर झाली होती. बारामतीचं बांधून चालू झालेलं आहे आणि बारामतीचा वेग कायम असतो, चालू झालेला आहे आणि सातारचा अजून जागेवरचाच प्रश्न मिटलेला नाही. का वाढत नाही सातारचा? सातारचे नेते सुस्त आहेत, निवडणुकीपुरते साताऱ्यात असतात, नाही तर गोवा रिचेबल असतात. त्यामुळं सातारचा विकास झालेला नाही. आताच सांगितलं की 1853 साली जी नगरपालिका इथं स्थापन झाली, महिलांना इथं शौचालय नाही. सातारा नगरपालिकेच्या शाळांची अवस्था. मेडिकल कॉलेजचा मुद्दा घेऊ, मग आपण स्थानिक प्रश्नांवरती येऊ. मेडिकल कॉलेज गेल्या 15 वर्षात फक्त जागा आताशी ताब्यात घेतली. मग मेडिकल कॉलेज अजून 15 वर्ष उभं राहील का नाही? मग तुला याची गॅरंटी नाही. बारामतीचं सुरू झालं. हा, ते सुरू झालं. जागा जरी ताब्यात घेतली तरी कृष्णानगरला सर्व काम प्रत्यक्षात चालू आहे. डॉक्टर नाहीत आहे या सरकारी हॉस्पिटलमध्ये, एमडी डॉक्टर नाहीत, औषधं घ्यायला पैसे. मेडिकल कॉलेज बारामतीचं सुरू झालं, सारखीच मंजुरी मिळाली होती, आपलं का लवकर सुरू आता होतंय ना, काम चालू झालंय. कुठलीही गोष्ट किती वर्ष उशीर झाला? 8 वर्ष. कारण इथले जे नेत्यांना विकासाशी घेणं देणं नाही. केव्हा सुरू झालं? 2014 मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे. 2014ला बारामतीचं सुरू झालं मेडिकल कॉलेज. इकडचं का? त्याच्यानंतर तांत्रिक मंजुऱ्या सगळ्या उशिरा मिळाल्या. तिथलं पाटबंधारे खात्यानं आता जागा मोकळी केली. काय म्हणतो दादा, त्यांना तांत्रिक मंजुरी लवकर मिळाली का? बारामतीला त्याच्यानंतरच आम्हाला मिळालेली, त्यांना अगोदरच. कॉलेज कुणी आणलं ह्याचं श्रेय कुणी घ्यायचं याच्यावर अडवणूक चालली होती. त्यांनी जर आणलं म्हणावं तर दुसरा नाराज होते. त्यामुळे फक्त राहिलेलं आहे, बाकी काय नव्हतं मुद्द्यावरती. श्रेय कुणी घेतलं पाहिजे. श्रेयवाद तर हा आहे सातारासाठी, पण टेंडर कुणी घ्यायचं, टेंडर कुणाला मिळालं पाहिजे ह्याच्यावर वाद चालू आहे. टेंडर वाद यात मेडिकल कॉलेज 2014ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली. आता टेंडर प्रक्रिया चालू आहे. 100 मुलं सुद्धा भरली. आरोप असा आहे 100 मुलं शिकतात मेडिकल कॉलेजमध्ये. हे असंतुष्ट लोक आहेत, खोटं बोलतात. सातारा मेडिकल कॉलेजमध्ये आज 100 मुलं शिकत आहेत. तुम्हाला घेऊन शिकत आहेत, मुलं शिकत आहेत, फक्त नावासाठी शिकत आहे. कुठलीही मशिनरी नाही, कुठली एक्सरे मशीन नाही, सोनोग्राफी शिकतात का? आता जे मेडिकल कॉलेज चालू आहे त्या ठिकाणी कृष्णानगरला मुलं शिकतात का? कृष्णानगरच्या तासुदाच्या मेडिकल मध्ये शिकतात का? चालू झालेला आहे का? ऑलरेडी चालू झालेला आहे का? कुठे दाखवा ना मग. सातारा मेडिकल कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी शिकतायत. आता आपण व्हिजिट द्यायला जाऊ तिथं. इथले स्थानिक आहे का तुम्ही? हो, स्थानिक आहे इथलं. काय प्रश्न काय? प्रश्न काय आहे? तिथं फक्त झाडं तोडल्या, ती राहिलेल्या शासनाच्या इमारती आणि आहे तसं पडून 3-4 वर्ष झालं. घर बांधायला सुद्धा वेळ लागतो. कशाचं घर बांधायला वेळ लागत नाही. ती बंगले 200 करोडो रुपयाचा इन्कम करणाऱ्याला आज 800 कोटीची इमारत बांधायला तयार आहेत लोक. सरकारला गरिबाचं झाट म्हणून काही सुद्धा कारण नाही. काही नाही. बल्लाडे पार्टी हे भांडगुळ आहेत सगळी. बल्लाडे पार्टी हे भांडगुळ आहेत सगळी.
म्हणण्यांचाच आक्रोश आहे. ते सगळं भाड्याच्या जागेत चालू आहे आणि भाड्याची जागा कुणाची आहेत त्यांच्याच मिलीभगत कार्यकर्त्यांच्या जे मेडिकल कॉलेज चालू आहे ते. ठीक आहे पुढला मुद्दा बरं मला एक पुढल्या मुद्द्याला हात घालण्यापूर्वी जे ते म्हणतात मेडिकल कॉलेजच्या बद्दल, मेडिकल कॉलेज मोठं होण्यासाठीची जागा अक्वायर झालेली आहे. मोठं कॉलेज टेंडर प्रक्रिया चालू आहे, परंतु आजच्या घडीला पर्यायी जागेमध्ये मेडिकल कॉलेज सातारा सुरू आहे. 100 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालंय, कामकाज चालू आहे. बारामतीच्या तुलनेत नाही, बारामतीच्या तुलनेत नाही. गहू आणल्याशिवाय पोळ्या होत नाही. मेडिकल चालू करण्यासाठी ठीक आहे. ते काय म्हणते 2014 साली मेडिकलला बीजेपीनं मंजुरी दिली, बरोबर. त्यावेळेस महाराज कुठल्या ह्याच्यात होते, पार्टीत राष्ट्रवादीत, बरोबर. जर 2014 साली ही केली मंजुरी दिली आणि 2019 साली त्यांनी परत बीजेपीत गेले, 2014 पासून जर 19 पर्यंत 5 वर्षात जर त्यांनी मंजुरी जर इथं दिली नसेल, म्हणजे मंजुरी दिल्यानंतर पण काम केलं नसेल, पण कोणत्या कारणास्तव ते बीजेपीत गेले, का गेले, मग अजून पण काम होत नाही. म्हणजे म्हणणं अगदी बरोबर आहे. 2014ला फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली. तुमच्याकडे येतो. 2014ला फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली, परंतु नालायक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागा अक्वायर होऊ दिली नाही. एक जण इकडे म्हणणार, एक जण तिकडे म्हणणार, एक जण तिकडे म्हणणार, दिशाभूल केली लोकांची. शेवटी सरकारची जागा होती, इरिगेशनची जागा, कुणाची घरची जागा नव्हती. ह्यांना राष्ट्रवादी, ह्यांना अजितदादा बरोबर ऐकायचंय, अजितदादाचं राजकारण करायचं. अजितदादाला हे भाजपवाले विकले गेलेले, अजितदादाची बारामती होऊन दिली यांनी. आता बोला, आवाज. सरकारला मॅनेजमेंट करून गोरगरिबाची सध्या पिळवणूक चाललेली आहे. कुठलंही सरकार असो गोरगरिबाला न्याय मिळत नाही. प्रश्न काय तुमचा? प्रश्न काय इथला की मेडिकल कॉलेज आणि इतर सुविधा शासकीय मुतारीमध्ये जावा. कुठल्याही तिथं अजाबात कुठली स्वच्छता नसते आणि ही तोंडा उचलून काय कुठले कार्यकर्ते लोकांना हे करतात. आम्ही हे काम नगरपालिकेत कोणाची सत्ता आहे? कोणाचीही सत्ता असू द्या, मला त्याचं काय घेणं देणं नाही. पण ते काय तुम्ही कर देता, कर देता, देतो बरोबर ना. सुविधा दिली पाहिजे, पाहिजे. बरोबर प्रश्न आहे ना. तुम्ही ते जर कर देतात तर सुविधा दिली पाहिजे की नाही? मावशी महिला म्हणून इथे काय समस्या आहे, तुम्हाला काय सांगायचंय? कुठलंही सरकार येऊ द्या, काही सुद्धा उपयोग नाही. शौचालय महिलांसाठी काही नाही. काय काही आपण तर भाजपात एक महिला म्हणून तो प्रश्न समजू शकता. महिला म्हणून मला असं म्हणायचं की प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी शौचालय पाहिजे. पण मग झाली का नाही? नाही झाली अजून. का नाही झाली? कोण जबाबदार याला? का नाही झाली? स्थानिक लोक. पण आहे ना, स्थानिक नेतृत्व तुमचंच आहे ना. आहे की बरोबर आहे, पण त्यांनी वेगळं ह्याच्या नाही. एक मिनिट, बरोबर ते बोलतायत, बरोबर बोलतायत. आता स्थानिक प्रश्नांवरती येऊ. स्थानिक बेसिक मुद्दे आहेत ना. मी जर नागरिक म्हणून कर देतो तर महापालिकेने मला सुविधा दिल्याच पाहिजे. शौचालयाचा मुद्दा अजूनही सुटू शकत नाही. इथे गेली दोन्ही महाराजांच्याकडे सत्ता आहे, पक्ष कुठलाही असो. ह्यांना ऐकून घ्या, शिवेंद्रराजे हो का, पहिल्यापासून शिवेंद्रराजांच्याकडे सत्ता होती, उदयनराजे महाराजांची सत्ता असते. जबाबदार कोण मला सांगा? दोन्ही राजेच. मी एक स्थानिक नागरिक आहे, मेडिकल कॉलेजच्या एरियामधला. झाडं कापण्या व्यतिरिक्त तिथं काही झालेलं नाहीये. आता तुम्ही जाऊन तिथं बघावं स्वतः, कॅमेरा घेऊन जाऊन. मेडिकल कॉलेज. दुसरी गोष्ट म्हणजे ऐका, एक मिनिट दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक नागरिक घरात पोर दाखवायचं नाही, चाललंय ते पाळणा घरात नेऊन दाखवायचं. कोकणामध्ये आणि साताऱ्यामध्ये एकाच वेळी मेडिकल कॉलेज मंजूर झाले होते. कोकणामध्ये आता ऍडमिशन होऊन चालू झाले, कॉट चालू झाले. इथं काही झालेलं नाही, झाडं कापण्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की जर तिथे मेडिकल कॉलेज झालं तर स्थानिक लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे. अगदी चहा टपरीपासून ते मोठ्या व्यवसायापर्यंत तिथे व्यवसाय येणार आहे. काही तिथे झालं नाही. तुमचा कार्यक्रम झाला की तुम्ही तिथे जावा, कॅमेरा घेऊन तुम्हाला तिथे सध्यापर्यंत लक्षात येईल. आता सध्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जागा ऍक्वायर होऊन आता ते काम चालू आहे तिथं. आता तुम्ही राष्ट्रवादीचे वाटतं? राष्ट्रवादी आहे, काम चालू आहे तिथं. त्यांनी जे एमआयडीसीचा मुद्दा मांडला, स्थानिक जे आमदार खासदार आहेत त्यांनी ते एमआयडीसीसाठी कंपनी आणल्या पाहिजेत, त्या आणत नाहीयेत. स्वतः मी इन्फोसिस मध्ये आयटी मध्ये आहे स्वतः कामाला. मी पुण्याला येऊन जाऊन करतो. इथं स्थानिक रोजगार अजिबात काही नाही. आयटीच्या खास करून लोकांसाठी. जर आयटीचे जर इथं फाउंड्रीच्या म्हणजे कंपन्या सोडल्या ना, तर सातारामध्ये एक ही अशी कंपनी नाही त्यांनी दाखवावी की
विद्यमान म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी कंपनीसाठी प्रयत्न केले, चांगली कंपनी या ठिकाणी आली. पण आयटीच्या छोट्या कंपन्या जर सोडल्या तर मोठ्या कंपन्या काही नाही. इन्फोसिस सारख्या एकच धंदा मोठा झालाय, नो पार्किंगच्या गाड्या उचलणे. ते कशामुळे व्यापाऱ्यांना अतिक्रमण करून देणं, म्हणजे हे सगळा धंदा लाचखोरीचा धंदा एकट्या नगरपालिकेत सुरू आहे. ते म्हणतात की कासवरून पाणी आणलं, रस्ता केला, हे लोकप्रतिनिधीचं कामच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त युवकांसाठी एखादी चांगली कंपनी जर आयटी सारखी असेल तर त्यांनी दाखवावी सातारामध्ये. तशी कंपनी अजून नाहीये, एक सुद्धा कंपनी सातारामध्ये एमआयडीसी नाही. हे कोणी आणायचं होतं? नेतृत्वाने आणायचं होतं. विद्यमान कोण आमदार खासदार असतील, शिरोळची एमआयडीसी सुप्रता सुळे किंवा रामराजे नाईक निंबाळकर, फलटणला ज्या कंपनी आणलेल्या आहेत तशा पद्धतीच्या कंपनी शिवेंद्रराजे उदयनराजेंनी इथल्या जागा उपलब्ध देऊन तिथल्या लोकांना जागा, तिथं लाईटची व्यवस्था करून देऊन. पुन्हा तोच मुद्दा येतो ना, पुन्हा तोच मुद्दा येतोय की स्थानिक नेतृत्वाची निष्क्रियता. व्यवसाय आले पण टिकले नाहीत, आणले नाहीत, त्याला आरोप होत आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. हे कुणी केलं? कुणी केलं? हे कोण? रामराजे कोण आहेत? जिल्हा नियोजन आहेत, नियोजन समितीवर आहेत, त्यांनी केलं. 200 कोटी दिले, 500 कोटी दिले. कुठे गेले पैसे ते सगळे जिल्ह्याला? आतापर्यंत 20 वर्ष रामराजे होते ना. एक काहीतरी कोणी एकाने तरी जबाबदार आहे, नेमकी दोघांपैकी कोणाची जबाबदारी? विषय असा आहे की महत्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्यात जे सरकार आहे गेल्या 15 राष्ट्रवादी सरकारची जबाबदारी माननीय शरद पवार साहेबांची जबाबदारी. पालकमंत्री कोण आहेत? आता पालकमंत्री कोण आहेत? आवाज सातत्याने उठवलेला जातोय, लक्षात घ्या. पाठपुरावा करते भारतीय जनता पार्टी, विरोधी पक्ष म्हणून त्यांचं ते काम सातत्याने करत आहे. श्रेयवादाची लढाईचा प्रश्न, जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने बीजेपी रस्त्यावर उतरलेली आहे, भविष्यात उतरणार. कुठल्या गटाकडनं? गटाकडण्याचा विषय नाही, भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून आम्ही बोलतोय. बर का, मेडिकल कॉलेज एमआयडीसी हो मुद्दा सोडा, पण सातारा विकास आघाडीची गेले 5 वर्ष झाले सत्ता आहे. ज्या बेसिक गरजा आहेत बाबा, लाईट असेल, पाणी असेल, स्वच्छता आहे, हेही देऊ शकले नाहीत. 5 वर्षात सातारकरांना एवढंच बघायला भेटलं की आरोग्यात भ्रष्टाचार, पाणी पुरवठ्यात भ्रष्टाचार, नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माधवीताई कदम सर्वसामान्य महिला होत्या म्हणून त्यांना निवडून दिलं लोकांनी, आणि त्यांनी फक्त एकच काम केलं, ज्या दिवशी येईल त्या दिवशी 2% कमिशन प्रत्येक बिलाचं घ्यायचं आणि गप घरी जायचं. आणि आता तर म्हणलंय आम्ही पुण्याला शिफ्ट होणार आहे, आमचा आणि सातारचा काही संबंध नाही. टक्केवारीत कुठं विकास व्हायचा? सहकार मंत्री सातारचे असताना सुद्धा 52,000 सभासदांचा जो कारखाना आहे किसनवीर गेले 3 वर्ष बंद होता. स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांचा अतोनात ऊस उचलला गेला, ऊस उचलला नव्हता. 52,000 6 तालुक्याचं कार्यक्षेत्र असणारा कारखाना, 10 कारखाने तिथं, 10 कारखाने, पण किसनवीर 52,000 सभासदांचा कारखाना 3 वर्ष बंद होता. आणि यावेळी सातारचे बाळासाहेब पाटील सहकार मंत्री असताना सुद्धा प्रश्न काय तुमचा? तर ही साखर कारखानदारी वाढण्यासाठी शासनानं काहीतरी प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांचं दुःख हलकं करावं. बरं, का कोण जबाबदार आहे कारखान्यांच्या सगळ्या परिस्थितीवर? कोण जबाबदार आहे? कारखान्याच्या परिस्थिती शासनच जबाबदार आहे, जेणेकरून शासनानं ऐका, शासनच आहे. राष्ट्रवादीकडे 3 वर्षापूर्वीच हा भिवंज कारखाना बंद पडला, त्याच्या आधी प्रतापगड बंद पडला. हे भाजप शासनाच्या कारकिर्दीत झालं. सहकार मोडून खायचा म्हणून अमित शहाना सहकार मंत्री केलेला आहे. सहकार जो काय महाराष्ट्रात पूर्ण आणि कर्नाटक आणि गुजरातमध्ये थोडा बाकी भारतात सहकार नाही, तो मोडून काढायचा. शेतकरी अडाणी आणि अंबानीच्या दारात. बोला. सध्याच जे काय कारखान्यासाठी जे काय चर्चा चाललेली आहे त्या 5 ते 7 वर्षाच्या काळामध्ये कारखाना बंद आहे का त्याच्या अगोदर बंद आहे? मग ह्याला कारणीभूत कोण आहे? याची जबाबदारी कोणतरी घेतली पाहिजे. याची जबाबदारी याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे. शेवटचं, माझा वेळ संपला. कारखान्यासाठी जे बाळासाहेब पाटील सहकार मंत्री आहेत त्यांनी मदत करायला पाहिजे होती, ती केलेली नाहीये. राष्ट्रवादीचा सहकार मंत्री आहे आणि बाकी कारखाने आरोप प्रत्यारोप करून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. पाठपुरावा महत्वाचा. नेतृत्व कुठलंही असलं तरी याची जबाबदारी घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे. गटातटाचं राजकारण नको, श्रेयवादाचं राजकारण नको. या सगळ्या गोंधळात आपण बघतोय की सातारकरांचे प्रश्न जैसे ते आहेत, त्यांच्या समस्यांचं निरसन होताना दिसत नाही. या सगळ्या चर्चेनंतर संवाद यात्रेमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.